नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवरती। कारागिरांना काम आणि हातात आपल्या दाम याच्यासाठी एक सरकारने योजना आणलेली आहे, ती म्हणजेच PM विश्वकर्मा योजना। या अंतर्गत जर बघितलं, जे काही कारागीर असतील, जे काही आपले छोटे मोठे कारागीर असतात, त्यांच्याबद्दल कुठेतरी ते पुढे जायला पाहिजे, त्यांना मदत लागायला पाहिजे, त्यांना अर्थसहाय्य लाभायला पाहिजे। म्हणून सरकारने जी काही योजना आणलेली आहे PM विश्वकर्मा योजना, या अंतर्गत त्या काही जे काही कारागीर आहेत त्यांना त्यांचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी काही लोन उपलब्ध करून दिलेला आहे। त्याच्या अंतर्गत प्रशिक्षण सुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे आणि ते प्रशिक्षण मिळाल्यानंतर त्यांना चांगल्या प्रकारे जे काही टूल किट्स असतील, उदाहरणामध्ये त्यांना काही जे काही सामान खरेदी करायचं आहे त्याच्यासाठी सुद्धा पैसे उपलब्ध करून दिलेले आहेत। आणि प्रशिक्षणानंतर दरम्यान तुम्हाला रोज सुद्धा दिलेला आहे। म्हणजे तुम्हाला रोज म्हणजे काय, तुम्हाला जो काही पैसा आहे, आपण रोजंदारीवर काम करतो, इथं रोजंदारीवर काम करत असताना तुम्हाला रोज मिळतो 200, 300, 400, 500। तर प्रशिक्षणाअंतर्गत सुद्धा तुम्हाला इथं सरकारनं पैसे उपलब्ध करून दिलेले 500 रुपये रोज। ते कशा प्रकारे आहे ते आपण पूर्ण योजना पाहिल्यानंतर कळेल। पहा, लक्षात घ्या, PM विश्वकर्मा योजना ही जे काही आहे, हे जे काही आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, यांनी 15 ऑगस्ट 2023ला भाषणातून घोषणा केली होती की आपण PM विश्वकर्मा योजना आणणार आहोत। आणि त्या 15 ऑगस्टला घोषणा केल्यानंतर 17 सप्टेंबरला लागू झालेली, 17 सप्टेंबर 2023ला। बघा इकडे 17 सप्टेंबरला का, कारण 17 सप्टेंबरला जर बघितलं, विश्वकर्मा देवतेची पूजा केली जाते। आणि विश्वकर्मा देवता ही जर बघितलं, कारागिरांचं पूजा म्हणून त्या दिवशी केली जाते। कारागीर जे काही शिल्पकार असतील, कारागीर असतात, विश्वकर्मा देवतेची काय करतात, ते पूजा करतात। त्या दिवसानिमित्त ती योजना सुरू केलेली आहे। पहा, लक्षात घ्या, 15 ऑगस्ट 2023ला घोषणा केलेली आहे। कोणी केलेली आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी। आणि इथे जर बघितलं, सुरुवात कधी केली? 17 सप्टेंबर 2023ला। आणि 17 सप्टेंबर 2023 पासून ही योजना लागू आहे। ही योजना ही केंद्र सरकारची आहे। पहा, केंद्र सरकारची योजना आहे। याच्या अंतर्गत जवळपास 13,000 कोटींची तरतूद केलेली आहे। बघा, याच्या लक्षात घ्या, 13,000 कोटींची तरतूद केलेली आहे। 13,000 कोटी रुपये या योजनेअंतर्गत खर्च केला जाणार आहे। मग इथं जर बघितलं, या योजनेसाठी किती जण याच्यामध्ये किती जण हे आहेत, पात्र आहेत? इथं जर बघितलं, 18 व्यापार वेगवेगळे आहेत। मग कारागीर कोणते कोणते आहेत ते 18 जर बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की ते 18 व्यापारी नेमके कोण आहेत? धोबी असेल, सोनार असेल, लोहार असेल, कुंभार असेल, मूर्तिकार असेल, मोची म्हणजेच आपल्या इकडे जर बघितलं असेल, तुम्ही बघितलं आपले चप्पल असतील, हे असतील, त्याच्यासाठी लागतात मोची। आणि मिस्त्री म्हणजे जे काही आपण बांधकाम करतो, मिस्त्रीवाला आपल्याला माहिती, त्याच्यासाठी सुद्धा आहे। लॉक बनवणारा, जे काही आपल्या घराला लॉक असतो, बरोबर आहे, त्याच्यासाठी लॉक बनवणारा एक व्यक्ती असतो। जे लहान लहान लेकरांचे खेळाचे सामान बनवतात ते सुद्धा याच्यामध्ये येतं। टूल किट असेल, जे काही मासेमारीसाठी जाळे तयार करतात त्यांच्यासाठी सुद्धा आहे। जे काही जहाज छोटे छोटे नाव असतात ते तयार करण्यासाठी जर बघितलं असेल, त्याच्यानंतर नाई म्हणजेच काय, आपण जे काही दाढी कटिंग करण्यासाठी जातो ना आपण, त्यासाठी बघितलं नाई। हार, जे काही आपण हार एखाद्या कार्यक्रमासाठी हार आणतो फुलांचा, त्याच्यासाठी सुद्धा आहे। आणि जे काही शिलाई मशीन करणाऱ्या कामगार महिला आहेत, शिलाई मशीन काम करणाऱ्या, त्यांच्यासाठी सुद्धा ही योजना आहे। हे जवळपास 18 व्यापारी लोकांना आहे। आणि यांची जर वयाची अट बघितली तर 18 ते 50 वर्ष पाहिजे, नाही तर 10 वर्षाचा व्यक्ती हे काम करू शकतो का? कारण बाल वयामध्ये आपल्याला काम करणं हे काय आहे सांगितलेलं नाही कायद्यामध्ये। बाल कामगारांसाठी गुन्हे सुद्धा दाखल होतात, म्हणून हे 18 वर्षे ठेवलेलं आहे। आणि इथे जर बघितलं, 18 ते 50 वर्षे वयाची अट आहे। कागदपत्रे कोणते लागतील? आधार कार्ड लागेल, पॅन कार्ड लागेल आणि रेशन कार्ड लागेल। हे 3 तुमच्याकडे वस्तू असल्या पाहिजे, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि रेशन कार्ड। हे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती झाल्या। मग ही योजना काम कशी करते? योजना ही काम कशी करते पहा, लक्षात घ्या। यासाठी तुम्हाला एक ऑनलाईन अर्ज सादर करावा लागेल। ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर तुम्हाला एक अप्रूव्हल भेटतं। अप्रूव्हल भेटल्यानंतर तुम्हाला प्रशिक्षणासाठी बोलवलं जातं। आणि प्रशिक्षण हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये सेंटर उभारणार आहेत PM विश्वकर्मा योजनेअंतर्गत। त्या सेंटरवर तुम्हाला प्रशिक्षण दिलं जाईल। आणि प्रशिक्षण हे 3 ते 5 दिवसाचं असेल। बेसिकमध्ये 3 ते 5 दिवसाचं असेल। कधी कधी 15 दिवस ॲडव्हान्सचं सुद्धा तुम्हाला इथं प्रशिक्षण दिलं जाईल। आणि ते प्रशिक्षण जोपर्यंत आहे, मग 5 दिवसाचं असेल, 3 दिवसाचं असेल, तोपर्यंत तुम्हाला दर दिवसाचे 500 रुपये भेटणार आहेत। प्रशिक्षणादरम्यान किती रुपये? 500 रुपये भेटणार आहेत। आणि तुमचं प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला त्या जे काही तुम्ही व्यापारामध्ये प्रशिक्षण घेतलेलं आहे त्याच्याबद्दल तुम्हाला एक प्रमाणपत्र भेटेल, सर्टिफिकेट भेटेल। आणि तुम्हाला त्या व्यवसायाची टूलकिट खरेदी करण्यासाठी, त्या व्यापाराची टूलकिट खरेदी करण्यासाठी, समजा उदाहरणामध्ये एक महिला आहे, ठीक आहे, ती शिलाई मशीनसाठी प्रशिक्षण घेते, तर तिला दर दिवसाला 500 रुपये हा रोज दिला जाईल प्रशिक्षणादरम्यान। आणि प्रशिक्षण झाल्यावर तिला टूलकिट म्हणजे त्या मशीनसाठी जे काही सहाय्य लागेल त्याच्यासाठी पैसे लागतील, आणि त्याच्यामुळे 15,000 रुपये तिला दिले जातील। प्रशिक्षण झाल्यावर 15,000 रुपये मिळतील।
आणि त्याच्यानंतर त्यांचा जो काही व्यवसाय, त्यांचा जो व्यापार आहे तो जर खूप मोठा करण्यासाठी जर त्यांना अर्थसहाय्य पाहिजे असेल तर त्यांना लोनची सुद्धा उपलब्धता आहे या योजनेअंतर्गत. तुम्ही प्रशिक्षण घेतलं, तुमच्याकडे सर्टिफिकेट आलं, बरोबर आहे, तुमच्याकडे 15,000 रुपयाच्या दरम्यान तुम्ही टूल किट खरेदी केला, नंतर तुम्हाला हा व्यवसाय पुढे वाढवायचा आहे. त्याच्यासाठी जर बघितलं तर तुम्हाला 2 टप्प्यामध्ये कर्ज, 2 टप्प्यामध्ये कर्ज कसं आहे, सुरुवातीला 1 लाख रुपये भेटेल आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 2 लाख रुपये भेटेल. पण पहिला टप्पा पूर्ण केल्यानंतर दुसऱ्या टप्प्याचं लोन भेटेल. म्हणजे असं एकूण 3 लाख रुपये लोन भेटणार आहे आणि त्या लोनवर व्याजदर किती असेल, फक्त 5%. किती असेल, 5% व्याजदर असेल. मग 1 लाख रुपये तुम्ही जर लोन घेतलं आणि ते जर 18 महिन्यामध्ये परतफेड केली, किती महिन्यामध्ये, 18 महिन्यामध्ये परतफेड केली, तर दुसरं तुम्हाला 2 लाखाचं लोन भेटेल. ते किती महिन्यामध्ये परतफेड करायची, 30 महिन्यामध्ये. मग पहिलं 1 लाख, दुसरं 2 लाख, असं एकूण 3 लाख रुपये लोन भेटणार आहे. इथं जर बघितलं श्रीमंत कारागीर, श्रीमंत शिल्पकार यांच्यासाठी योजना नाहीये. इथं जर बघितलं जे छोटे मोठे कारागीर असतील, छोटे मोठे शिल्पकार असतील, त्यांच्यासाठी कुठंतरी त्यांनी पुढे यावं म्हणून ही योजना सुरू केलेली आहे. मग इथं जर बघितलं, तुम्हाला अगोदरच सांगितलं, प्रशिक्षणादरम्यान 500 रुपये त्यांना रोज आणि 15,000 रुपये त्यांना टूलकिट खरेदी करण्यासाठी मिळणार आहे. ही अशा प्रकारची विश्वकर्मा योजना आहे. आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये याच्यावर प्रश्न विचारला जाईल, विश्वकर्मा योजना ही कधी सुरू केली किंवा कधी घोषणा केली, यांच्या अंतर्गत किती लाखाचं लोन आहे किंवा याच्या अंतर्गत किती बजेटची तरतूद केलेली आहे, याच्या अंतर्गत ती काही जी काही लोन आहे त्याचा परतफेडचा कालावधी किती आहे, या सर्व गोष्टी आपल्याला परीक्षेमध्ये विचारल्या जातील. आणि सर्वसामान्य जनतेला सुद्धा ह्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे की PM विश्वकर्मा योजना नेमकी काय आहे, कशा प्रकारे ती आपल्याला त्याचा लाभ घेता येईल. ठीक आहे, तर मग इथं आज थांबूया.